सगळ्यांना सिद्धं बुद्धं प्रणवीरं जीवितमरणेऽपि चन्द्रमकलङ्कं गुणलयनभूषणोदयं जीवस्य परुहणं मोक्षम्। जय बोलो सिद्धांत चक्रवर्ती आचार्य नेमिचंद्र भगवान की जय। जय बोलो परम पूज्य चारित्र चक्रवर्ती समाज सम्राट आचार्य शांति सागर जी महाराज की जय। जय बोलो परम पूज्य प्रातः स्मरणीय गुरुदेव समंत भद्रमुनि महाराज की जय। जय बोलो परम पूज्य आचार्य प्रवेश सुंदर सागर जी महाराज की जय। जय बोलो परम पूज्य मम दीक्षा गुरु वात्सल्य सिंधु आचार्य सुयस सागर जी महाराज की जय। आपण गुणस्थानाचं स्वरूप पाहत आहोत। पहिला काय झाला विषयातला की मार्गण्यामध्ये कोणत्या मार्गण्यामध्ये कोणती प्ररूपणा अंतर्भूत झालेली आहे। पहिला सांगितले की 20 प्ररूपणा आहेत, त्याच्या 2 संक्षेपात प्ररूपणा केल्या। कोणत्या? आणि त्या मार्गणा स्थानामध्ये इतर ज्या प्ररूपणा आहेत त्या सगळ्या अंतर्गत केल्या। मार्गण्यामध्ये कोणत्या कोणत्या प्ररूपणा गर्भित झाल्या? बदल सोडलं पर्यावृत्ती प्राण संज्ञा आणि उपयोग हे 5 प्ररूपणा त्या मार्गण्यामध्ये गर्भित होतात। गर्भित होतात म्हणजे कसं? तर जसं उदाहरण आपण घरामध्ये खूप पसारा पडलेला असतो आणि डब्यामध्ये सगळं सामान आहे, तुम्हाला सगळं आवरावी करायचे असते। 2-4 डब्यामध्ये तांदूळ आहेत, 2-3 डब्यामध्ये गहू आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे डाळी आहेत, ती आहे। तुम्ही तिथे आवरताना काय करता? आता आपल्याला सगळं कमी करायचं आहे, 2-3 डब्यामध्ये सगळं सामान भरायचं आहे। तर 4-5 नमुन्याचे तांदूळ सगळं काय करतात? सगळं एकत्र डबे वेगळे होते ते, परंतु तुम्हाला संक्षेप करायचा आहे तर काय करता? ते सगळे तांदूळ एकत्र मिक्स करून ठेवून देतात। मग ते काय झालं? ते सगळे तांदूळ एका तांदळामध्ये मिक्स झाले का? गर्भित झाले आणि गहू एका डब्यामध्ये झाले। जे जे समान असेल ज्याच्यामध्ये समानता आहे ते सगळं सामान काय करतो आपण? आवेग करून एकामध्ये करतो। तसं इथच्या प्ररूपणा समान आहेत, त्याच्यामध्ये कारण कार्य संबंध आहे, धर्मधर्मी संबंध आहे, सामान्य विषय संबंध आहे, तर त्याला एकामध्ये गर्भित करून टाकतात। आणि ज्यामध्ये जी विवक्षा असेल त्याला वेगवेगळं पण सांगतात, भिन्न भिन्न रूपाने। अशा प्रकारे संक्षेप आणि विस्तार करायची ती पद्धती आहे शास्त्रामध्ये। तर संक्षेप आणि मार्गणामध्ये सगळ्याचा अंतर्भाव केला। दुसरं सांगितलं की मार्गण्यामध्ये मार्गणा येऊन किती आहे? 14 मार्गणा। आता त्या 14 मार्गण्यामध्ये कोणत्या मार्गण्यामध्ये कोणती प्ररूपणा अंतर्भूत होऊ शकते? सामान्य सांगितलं, परंतु विशेष पुन्हा त्यामध्ये पहिली गती मार्गण्यामध्ये, दुसऱ्या आयु प्राण, दुसरी इंद्रिय आणि काय मार्गणा, यामध्ये कोणत्या प्ररूपणा अंतर्भूत झालेल्या आहेत? सगळ्यांना सांगायचं एकमेकांना। सामूहिक उत्तर म्हटलं की सगळ्यांना येते आणि एकेकाला विचारलं की येत नाही, असं असते ना। तुम्ही सांगा। बरोबर, त्याच्यामध्ये अंतर्भूत झाले। बरोबर। नंतर तिसरं योग मार्गणेमध्ये काय अंतर्भूत झालेलं आहे? त्याच्यानंतर कोणती मार्गणा आली? वेद मार्गणा थांबा सांगा, चालेल ना? सांगा तुम्ही। मैथुन काय? मैथुन संज्ञा अंतर्भूत झाली। त्यानंतर त्याला कषाय मार्गणा, कषाय मार्गण्यामध्ये सांगितलेले त्याच्यामध्ये कोणती प्ररूपणा अंतर्भूत झाली? भय आणि माया आणि लोभामध्ये आहार संज्ञा आणि लोभामध्ये परिग्रह संज्ञा, म्हणजे 3 संज्ञा त्या कषायामध्ये अंतर्भूत झाल्या।
एक संज्ञा वेद मार्गणीमध्ये अंतर्भूत झाली. नंतर कशाने तर ज्ञान मार्गणा, ज्ञान मार्गणीमध्ये कोणती अंतर्भूत झालेली आहे? त्यामुळे तुम्ही दुसऱ्या सांगा तुम्ही काय हार्डवर्क केलं नाही पाठ्यामध्ये 5 इंद्रिय आणि साकार उपयोग, उपयोगामधला साकार उपयोग आणि 5 इंद्रिय हे कशामध्ये अंतर्भूत झाले? ज्ञान मार्गणीमध्ये. आता त्यानंतर कोणते? दर्शन मार्गणी. दर्शन मार्गणीमध्ये तुमची कन्या अनाकार उपयोग अंतर्भूत झाले. बरोबर, म्हणजे तुम्ही झाले फ्रेंड चांगलं. आता पुढं आपलं विषय चालू होता गुणस्थान. गुणस्थान हे काय आहे? जीवाचे परिणाम आहे. कसे परिणाम आहेत? तिच्या परिणामामध्ये पर्याय आहेत जीवाचे. मोह आणि योग याच्या निमित्ताने हे जीवाचे ज्ञान, दर्शन आणि चारित्र्य गुणाचे झालेले पर्याय आहेत सगळे. दर्शन, ज्ञान आणि चारित्र्य हे प्रधान गुण आहेत जीवाचे. ह्या गुणांच्यावरच आपला मोक्ष किंवा संसार किंवा सुख किंवा दुःख अवलंबून आहे. दर्शन म्हणजे काय म्हणायचं? श्रद्धा, ज्ञान आणि चारित्र्य. जसं असेल तसं फळ मिळणार आपल्याला, म्हणजे सुख किंवा दुःख. पर असं आहे ना, संसार आणि मोक्ष ह्या दोन्हीचा मार्ग काय आहे? तेच 3 गुण आहेत. संसाराला कारण हेच 3 गुण आहेत आणि मोक्षाला कारण हेच 3 गुण आहेत. म्हणजे हे 3 गुण म्हणजे ह्या 3 गुणांच्या पर्याय. हे 3 गुण विपरीत असतील तर संसाराला कारण आहे आणि सम्यक असतील तर मोक्षाला कारण आहे. मग सगळे गुणस्थान याच्यावरच अवलंबून आहे. मग त्यासाठी आपल्याला हे गुणस्थान समजून घेण्यासाठी जी आपली शत्रूची सेना आहे ती समजून घ्यायला पाहिजे. कुठला पण राजा एकदम युद्ध करायला जात नाही. पहिल्या सगळे शत्रूची हे करून बातमी गुप्तहेराला पाठवतात आणि सगळे बातमी त्याच्याकडनं काढतात की शत्रू किती प्रबल आहे, की सैन्य किती आहे त्याच्याजवळ, किती अस्त्रशस्त्र आहेत, कुठं कुठं तो पुन्हा कुठल्या कुठल्या मार्गाने आपण येऊ शकतो, शिरू शकतो. हे सगळं पहिल्यांदा माहिती काढतो आणि मगच त्याच्या प्रति हे करण्यासाठी जातो. त्याचं काय म्हणतात आक्रमण म्हणा, त्याचा सामना करण्यासाठी. त्याचा तसं इथं आपल्याला पण सामना करायचा आहे. कोणाशी सामना करायचा आहे? आपल्या शत्रूशी. मग आपले शत्रू कोण आहेत हे माहिती आहे का आपल्याला? आपल्याला जे सारखं दुःख होतंय, कोणामुळे होतंय दुःख? शत्रूशिवाय कोण दुःख देत नसते. शत्रूच काय करत असतात? आपल्याला दुःखाला कारण होतात. मग हे शत्रू इथं आपल्या सगळ्या आत्म्याच्या प्रदेशावर बसलेले आहेत. सगळ्या पूर्ण आत्म्याला गरडा घातलेला आहे. तसं ते शत्रूचं सैन्य पूर्ण गावाला गरडा घालतात. त्याला बाहेर कुठे जाऊ देत नाही त्याला हे करण्यासाठी. तसं ह्या सैन्याने सुद्धा ह्या कर्मरूपी कर्म आपला शत्रू आहे आणि त्या कर्मरूपी शत्रूने आत्म्याला पूर्ण घेरलेलं आहे. खरं आम्ही निवांत झोपलोय. माहित आहे का आपल्याला? शत्रू आपल्या घराभोवती घिरट्या घातलेला आहे, त्याने गराडा घातलेला आहे, निवांत झोपलेला आहे. तर आपल्याला हे माहीतच नाही, कारण आपण सत्य दुनियेपासून खूप दूर आहे. आपण जे वावरतोय आपल्या जगामध्ये कसं वावरतोय, खरं काय आहे माहितीच नाही आपल्याला. बाहेरचा जो संयोग आहे आणि ते संयोगिक भाव आहे हेच माझ्या तेच आपला एवढं समजून त्याच्यामध्ये दूर पडतोय. आणि त्यामुळे एक भाव सुटला की दुसरा भाव, दुसरा सुटला की तिसरा, असं 84 लक्ष योनीमध्ये हा जीव फिरत फिरत आलेला आहे. म्हणून त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यायचे की तयारी करायची आपल्याला शत्रूबरोबर लढण्याची. तुमच्या दुःखाला नाश करण्यासाठी शत्रूचा नाश करणं आवश्यक आहे आणि शत्रूचा नाश करण्यासाठी शत्रू समजून घेणं आवश्यक आहे. म्हणजे सगळं जीवकाळ कर्मकाळमध्ये दुसरी कुणाची कथा नाहीये, आपलीच कथा आहे. हे सगळं आपल्यावर घटित होणार आहे. हे सगळं आपल्या जवळ आहे. आता हे सगळं काय हे सैन्य आहे ना, हे सगळं आपल्याजवळ बसलेलं आहे. परंतु माहित आहे का आपल्याला? कुणाला माहिती आहे सांगा बरं? जे जरा शास्त्र ऐकत असेल त्याला कारण मोहने कर्म आहे एवढं माहिती. परंतु ती प्रतीती कुठे करतो?
हे माझ्या आत्म्यावर हे सगळे कर्म आहे, ती प्रतीती आपल्याला करायची, तर आपण गुणस्थान पुढे जाणार गुणस्थानामध्ये. तर काय सांगतात, पहिल्यांदा आता काल आपण पाहिलं होतं मोहनी कर्माचे दोन भेद आहेत. कोणते? दर्शन मोहनी आणि चारित्र्य. तर दर्शन शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? श्रद्धानं. जे श्रद्धा गुणाचा घात करतं. आपल्याकडे श्रद्धा आहे की प्रत्येकाकडे श्रद्धा आहे की नाही तपासून बघा बरं. आहे का? कुठं आहे? कुठं तर आहे, पण का आहे का नाही? कुणावर तरी आहे. परंतु श्रद्धा म्हणजे विश्वास आहे, पतीवर आहे, मुलावर आहे, आई वडिलांवर आहे, कुणावर तरी आहे. खऱ्या देवशास्त्र आहे, खोट्या देवशास्त्र आहे, कुणावर तरी श्रद्धा आहेच. मग ती जी श्रद्धा आहे म्हणजे श्रद्धा गुण आहे, ती जसं पदार्थ तशी असायला पाहिजे, परंतु तशी नसताना आपली कशी आहे? उलटी आहे. जसं पदार्थ नाही तसं आमची श्रद्धा नाही. मग हे कुणामुळे आहे? तर हे दर्शन मोहने कर्म आहे आपल्याजवळ. फार सगळ्यात प्रबल कर्म कुठला असेल तर हे दर्शन मोहने. ह्याच्यावर विजय मिळवल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही, कुठल्याही गुणस्थान पुढे चढू शकत नाही. म्हणून याला पहिल्यांदा समजून घ्यायचं. तर दर्शन मोहने कर्म जे आहे त्याचे भेद सांगितले. दर्शन मोहने कर्माचे 3 भेद केले. कोणते? मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक. मला एक पट्टी पण पाहिजे का नंतर, कधी पण असं चालेल. पट्टी तरी आपण हे उसत नाही. तर हे 3 भेद केले, मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक प्रकृती. मग काय सांगितलं होतं की आता सतत जोपर्यंत मिथ्या दृष्टी आहे, आपण मिथ्या दृष्टी हे सुद्धा आपल्याला माहित नाही, बरोबर? आपण कोण आहे हे आपल्याला माहितच नाही. बाकीचं बाहेर सगळं माहिती आहे, मी दुकानदार आहे, मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, मी अमुक आहे तमुक आहे. परंतु इथं जे वास्तविक आपल्यामध्ये जे काही आपली पर्याय आहे, भूमिका आहे, ती कोणती आहे का? तर सांगितलं की जोपर्यंत सम्यक दर्शन झालं नाही, तो अजून खऱ्या देवशास्त्र श्रद्धाने, तत्वाचं श्रद्धाने, तोपर्यंत कोण आहे? जीव मिथ्या दृष्टी आहे. भले आठ मिथ्या दृष्टी आहे आणि आम्हाला लक्षात आलं तरी सुद्धा खूप चांगलं, परंतु लक्षात आलं नाही जोपर्यंत तर तोपर्यंत पुढे सुधार होऊ शकणार नाही. रोग झालाय म्हटलं तरी सुद्धा काय होतं, तो मनुष्य रोगाला दूर करून निरोगी होण्याचा त्याला चान्स आहे. परंतु ज्याला रोग असताना सुद्धा मला रोग झालाय हे श्रद्धा नसेल तर त्याचा रोग वाढत जाणार आणि किती वाढत जाऊन त्याचा एक दिवस नाश सुद्धा होऊ शकतो. म्हणून तसं इथं सांगतात की मिथ्यात्वरूपी रोग ह्या जीवाला जडलेला आहे. का जडलेला आहे? तर हे मिथ्यात्व कर्म त्याच्याजवळ आहे. आणि ह्या मिथ्यात्व कर्म म्हणजेच काय काय ठिकाणी आता पहिला आपण मिथ्यात्व गुणस्थान बघणार, त्याला विस्तारानं बघायचं. पहिल्यांदा सामान्य समजून घ्या. मिथ्यात्व दर्शन होण्याचा भेद आहे. या मिथ्यात्वाचा बंध प्रत्येक समयाला हा जीव करतोय अनादी काळापासून. आणि त्या मिथ्यात्व कर्मामुळेच काय व्हायला आपली श्रद्धा उलटी वाढलेली आहे. जसं आहे तसं दिसत नाही. आता शरीर नाश होणारे सगळ्यांना माहिती आहे, परंतु नाश होणाऱ्याचं आतून मान्यता आहे का? मी टिकणारच आहे. दुसरा गेला मी कुठं मरणार आहे, माझं कुठं मरण येणार आहे, असंच आपल्याला श्रद्धा नाही. सगळं मिथ्यात्वाचा प्रभाव आहे. त्याचा दुसरा बेस आहे सम्यक मिथ्यात्व. सम्यक मिथ्यात्व म्हणजे काय? त्या ठिकाणी सम्यक काही त्याची श्रद्धा थोडी मिश्र रूप आहे. त्यामध्ये सम्यक आणि मिथ्या दोन्ही अंश मिसळलेला आहे, त्याला म्हणायचं सम्यक मिथ्यात्व. पुढं तिसऱ्या गुणस्थानाचं उदाहरण सांगण्यात आलं, दही आणि गुळ, दही आणि साखर मिसळल्यानंतर काय होतंय? श्रीखंड. तसं जे श्रद्धा हे पण देवशास्त्र ते पण खरे असं मिश्र श्रद्धा झालं तर ते कोणती प्रकृती, ते कोणत्या प्रकृतीच्या उदयावर आहे? सम्यक मिथ्यात्व प्रकृतीच्या उदयावर. तिसरं सांगितलं सम्यक्त प्रकृती. तर ही सम्यक्त प्रकृती आपल्या श्रद्धा गुणाचा सम्यक करायचा पूर्ण नाश करत नाही, परंतु त्यामध्ये दोष उत्पन्न करते. सम्यक्त प्रकृती सम्यक्त्वामध्ये चल मलिन सम्यक्त्व असते त्या जीवाजवळ,
परंतु काहीतरी समजा असं कारण मिळालं की त्याची श्रद्धा काय व्हायला लागते, डावाडोल व्हायला लागते. किंवा आपल्या देवशास्त्र गुरूंच्या सुद्धा त्यामध्ये श्रद्धा नसून सुद्धा त्याच्यामध्ये काय होतं, कंपायमानपणा, मलिनपणा त्याच्यामध्ये उत्पन्न होतो. जसं उदाहरण आहे शास्त्रामध्ये. आता पुढे अजून सगळे ते चौथ्या गुणस्थानाचं वगैरे सांगताना त्यावेळेला सांगू इच्छितात ना की हे माझं मंदिर आहे बांधलेलं, हे आमचे देव आहेत, हे दुसऱ्यांचे आहेत. अशा प्रकारे अंतरंगामध्ये त्याच्या श्रद्धेमध्ये काय झालं, चरकमलिनपणा उत्पन्न होतो. म्हणून या दर्शन होण्याचे 3 भेद केले. कोणते? मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक प्रकृती. तर पहिला सांगितलं की मिथ्यात्वाचं काय करतो, हा जीव बंद करतो. परंतु ह्या 2 प्रकृतीचा बंद होत नाही. त्या जीवाला बंद होत, त्यांचे कर्म बंद होत नाही. जे मिथ्यात्वाचे परमाणू असतात वाटणे आलेले कर्म परमाणू, हे सगळे कोण आहेत ह्या रूपानं? कर्म परमाणू. कर्माचे भेद सांगताय. मग त्यातलेच परमाणू ज्यावेळेला तो सम्यक दृष्टी होतो त्यावेळेला त्याचे 3 वाटण्या होतात. मग त्यावेळेला त्याचेच परमाणू थोडे सम्यक मिथ्यात्व प्रकृती रूप होतात, थोडे मिश्र रूप होतात. त्याचंच उदाहरण पहिलं सांगितलं. म्हणजे त्याची शक्ती कमी होते. परमाणू त्या रूपात होतात म्हणजे काय होतं, मिथ्यात्व रूप ज्यावेळेला होते त्याला पूर्णतः काय करत होते, उलटी श्रद्धा, विपरीत श्रद्धा उत्पन्न करत होते. परंतु त्यातले काही परमाणू त्याची शक्ती म्हणून काय झाले, ते कमी शक्ती रूपांतरण, पूर्ण सम्यक्ताचा घात करत नाही, परंतु त्यामध्ये सम्यक प्रकृती काय करते, थोडासा मन दोष उत्पन्न करते. आणि सम्यक मिथ्यात्व प्रकृती पूर्ण सम्यक्ताचा घात करते, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा सम्यक अंश मिसळलेला आहे. आता त्याचं थोडक्यात अजून तुम्हाला स्पष्ट सांगायचं असेल तर थोडंसं ते अनुभाग बघितल्यानंतर लक्षात येईल तुम्हाला. ह्याच्यामध्ये मी परवा शिबिरमध्ये शिकवत होते त्याला कोण होतं, कोण होतं तिथं, कोण येत होतं, तुम्ही होता आणि कोण होतं, खूप त्या वेळेला स्पष्ट शिकवलं होतं. तर तुम्ही सगळे नव्हतं त्यावेळेला. आता हे मिथ्यात्व बंद होत झाला त्याला काय सांगितलं, पहिल्यांदा हे घेतलं हा त्रिकोण काढले म्हणजे काय आहे, ही कर्माची रचना. ज्याला आपण कर्मबद्ध करतो प्रत्येक समाज ज्यावेळी करत नाही प्रत्येक समाजाला चालू आहे. आणि त्या कर्माची रचना अशी ह्याला म्हणतात निषेध रचना. म्हणजे जे आपण कर्म बांधतो त्याची जी स्थिती बांधलेली असते तेवढ्या स्थितीमध्ये ते कर्म विभागले जातात. म्हणजे एकदम ते उद्या येत नसतात. पहिला आगादा काळ संपल्यानंतर पहिल्या समयात पहिला निषेध उद्याला येतो, दुसऱ्या समयात दुसरा, तिसऱ्या समयात तिसरा. म्हणजे एकूण समजा पुष्कळ बांधलेले त्यानंतर परमाणू त्यातले थोडे पहिल्या समयात उद्याला येतात. दिसते काय, थोडे दुसऱ्या समयात, थोडे तिसऱ्या समयात, थोडे चौथ्या समयात. अशी जेवढी त्याची स्थिती बांधलेली असते तेवढ्या स्थितीमध्ये ते विभागले जातात. आणि हे जे परमाणू असतात ह्याची जी शक्ती असते ती शक्ती पण 4 मध्ये विभागलेली आहे. म्हणजे 4 प्रकार केले त्या शक्तीचे. एका समयात एवढे परमाणू उद्याला येणार, त्यानंतर परमाणू हे म्हणजे किती अनंत. परंतु त्याची शक्ती जी आहे ती 4 रूप आहे. लता, दारू, अस्थि आणि शैल. हे सगळं हकीकत चालू आहे आपली. आता आपण कर्म बांधतोय त्याच्यामध्ये ही शक्ती असते.
तर लता म्हणजे त्याच्यामध्ये शक्ती कमी असते, काही परमाणूमध्ये शक्ती कमी असते फळ देण्याची, त्याच्यापेक्षा काही परमाणूमध्ये जास्त शक्ती असते, त्याला म्हटलं दारू. दारू म्हणजे लाकूड. तर शब्दाचा अर्थ काय? लाकूड. तर वेलीपेक्षा लाकूड कसं असतंय? कठीण असते ना. आणि त्याच्यापेक्षा हाड, त्याच्यापेक्षा कठीण असते म्हणजे हाड. आणि त्याच्यापेक्षा शैल म्हणजे दगड. त्याच्यामध्ये शक्ती कशी आहे? उत्तरोत्तर जास्त आहे. तसं ज्या परमाणूमध्ये शक्ती कशी आहे? अधिक आहे, त्याच्याशी रचना झाली, त्याला म्हणायचं स्पर्धक रचना. त्याला काय म्हणतात? एक शब्द एक संग्रह करत जावा. त्याला काय म्हटलं? निषेक रचना. काय म्हटलं? निषेक रचना म्हणजे ते बांधलेले कर्म परमाणू स्थितीमध्ये विभागले जातात, त्याला म्हणायचं निषेक रचना. म्हणजे आता आपण एका समयात बांधलं, ते किती समय भोगणार आपण? किती समय भोगणार? असंख्यात भवापर्यंत भोगणार. म्हणजे 70 कोडापडी सागर, 30 कोडापडी सागर, 40 कोड. आता सागर म्हणजे पण खूप मोठं आहे तुम्हाला सांगायचं म्हटलं तर, कारण एकेकडे सांगायचं म्हटलं तरी सगळं होत आहे विषय. तर म्हणजे खूप असंख्यात वर्षापर्यंत भोगावं लागतंय. मग विचार कधी करायचा? भोगताना की पहिला बांधताना? आता आपण तीव्र तेवढं कशाय करू तेवढं जास्त काळ फळ देणार, आणि कमी कशामध्ये बांधलं तर ते थोडा काळ फळ देणार, त्याची स्थिती थोडी असते. म्हणून हे म्हणजे हे आपलं हे आपल्या परिणामाच्या निमित्तानं ही कर्माची स्थिती बांधलेली, आणि त्यामध्ये असणाऱ्या कर्म परमाणूमधील शक्ती पण आपल्या परिणामाच्या निमित्तानं पडत असते. जास्त तीव्र कशाने आपण बांधलं तर शैलीपर्यंत बांधतो आपण, आणि जास्त कमी वेळेच्याने बांधलं तर अस्थि रूपानं बांधलं. समजा त्याच्यापेक्षा कमी मंद कशाने बांधलं तर दोनच बांधणार, लताने दारू. असं ती शक्ती त्या कर्म परमाणूमध्ये असते. मग आता ज्या वेळेला हा मिथ्यात्वाचा आपण बंध करतो, त्यावेळेला मिथ्यात्वाचा बंध होत असताना हे दारूचे पहिल्यांदा हे सांगते तुम्हाला, ह्याच्यामध्ये दोन भेद करायचे, देशघाती आणि सर्वघाती. त्याला काय म्हटलं? काय म्हटलं? स्पर्धक. काय नाव दिलं? अनुभाग शक्ती जी असते ना त्याला स्पर्धक म्हणतात. आणि यामध्ये लता आणि दारूचे एक भाग म्हणजे अनंत स्पर्धक आहेत. किती स्पर्धक आहेत? आपल्याकडे संख्यात किंवा असंख्यात काही नाहीये. कर्म किती कर्म आहे? अनंत कर्म. त्याचे स्पर्धक सुद्धा किती असतात? अनंतच असतात. आणि त्यामध्ये जी म्हणजे शक्ती अनंत आहे कर्मामध्ये फळ देण्याची जी आहे ती, मग त्यामध्ये ते लताचे पण अनंत स्पर्धक असतात आणि दारूचे पण एकूण अनंत असतात. त्यामुळे अनंतवे भाग इकडे घ्यायचे आणि लताचे सगळे स्पर्धक. ह्याचं नाव आहे देशघाती. काय नाव आहे? कारण हे सगळे शब्द कळाल्याशिवाय तुम्हाला पुढचं कळणार नाही. पाचवं गुणस्थान वगैरे सगळं समजायचं असेल तर देशघाती आणि सर्वघाती स्पर्धक समजणं आवश्यक आहे. देशघाती स्पर्धक म्हणायचं याला. कशाला म्हणायचं देशघाती स्पर्धक? लतारूपचे स्पर्धक असतील म्हणजे हे लताच्या शक्तिरूपचे परमाणू परिणामित झालेले आहेत. आणि दारूचे सुरुवातीचे एक अनंतवे एक भाग, दारूचे सुरुवातीचे अनंतवे एक भाग, त्याचं नाव काय आहे? देशघाती स्पर्धक. सगळं लक्षात येईल, तुम्ही घाबरू नका. ज्ञानाला घाबरू नका. फक्त ज्ञान तुम्ही जेवढे कराल तर काहीच कळत नव्हतं. आता शब्द कानावर तरी पडले नवीन लोकांच्या. काय पडले कानावर? निषेक रचना, स्पर्धक, त्यामध्ये शक्ती असते, लता, दारू, अस्मिशी, आणि एकदा ऐकले आणि समजते आपल्याला. तर काय लक्षात घ्यायचं? लक्षात आलं का? लताचे सगळे स्पर्धक आणि दारूचे अनंतवे एक भाग स्पर्धक काय आहे? देशघाती रूपात. आणि दारूचे जे राहिलेले बहुभाग स्पर्धक. आता एक भाग आणि बहुभाग म्हणजे कसं आता तुम्हाला कळतंय. 100 रुपये तुमच्याकडे, त्यातले चौथा भाग दान द्यायला सांगितलं तर काय होणार?
₹75 तुमचे, ₹25 आमचे. आमच्यामध्ये ताटाचे. तर त्याला काय म्हणायचं, एक भाग आणि बहुभाग. तसे इथं हे अनंतवा एक भाग आणि अनंतवा बहुभाग दारूचे. तर हे अनंतवा बहुभाग जे आहेत ते आणि अस्थिरूप जे आहेत ते आणि शैलरूप जे स्पर्धक असतील ते म्हणजे बांधलेले असतील तर ते सगळ्याला काय नाव आहे, सर्वघाती स्पर्धक. सर्वघाती स्पर्धक. स्पर्धकाचे दोन भेद करायचे, देशघाती स्पर्धक आणि सर्वघाती स्पर्धक. तर आता ज्या वेळेला मिथ्यात्वाचा बंध होतो त्याला त्या मिथ्यात्वाचा बंध होत असताना त्याच्यामध्ये कोणते स्पर्धक असतात, तर हे लत्ता आणि दारूचा एक भाग असतच नाही स्पर्धक, ही शक्ती त्याच्यामध्ये असतच नाही. आणि ही मिथ्यात्वामध्ये सुद्धा एवढे दारूचे जे आता पुष्कळ भाग राहिले ना, बहुभाग, त्यातला पण पुन्हा एक भाग बाजूला करायचा. 75 हे 25 इकडे गेले, 75 तिकडे गेले. 75 ला सुद्धा आता पुन्हा 5 भाग, तर किती झाले 15. तर 15 वेगळे ठेवा आणि राहिले किती आता 60. 25 गेले, 15 गेले आणि नंतर किती राहिले आता 60. मग ते 60 म्हणायचं त्याला बहुभाग. ते काय आहे, मिथ्यात्व रूप आहे. हे एक भाग सोडला, हा पण एक भाग सोडला आणि ह्या जो राहिलेला भूभाग आहे 60 हे आणि अस्तित्व जेवढे ते सगळे आणि शेत हे सगळ्याच ह्या रूपानं मिथ्यात्वाचा बंद होतो. मिथ्यात्वाचा ज्यावेळेला पण बंद झाला अनादी काळापासून त्याला ह्या शक्ती रूपानं त्याचा कधीच बंद होत नाही. जेवढे कमी शक्ती त्या मिथ्यात्वामध्ये असत नाही. कोणती, दारूचा एक भाग आणि त्या भूभागातला पण एक भाग, हे सोडूनच बंद होत असतं. म्हणजे तेवढी शक्ती त्याची जास्तच बांधली जाते. आणि मग ज्या वेळेला हा सम्यक्त्वला प्राप्त होतो त्यावेळेला हे जे अधिक शक्ती रूप आहेत तेच कमी शक्ती रूपांतरातले काही परमाणू काय होतात, कमी शक्ती रूपाने परिणमतात. म्हणजे आता हे तर अंतर आहे ना, हे म्हणजे इतर अभाव आहे ना ह्याचा. हे लता रूप आणि दारूचा एक भाग रूप आणि बहुभागाचा एक भाग रूप शक्ती नाहीच. मग त्या रूपाने ती शक्ती कधी होते, ज्याला सम्यक्त्वाची प्राप्ती होते ह्या जीवाला. त्यावेळेला हे जे परमाणू जास्त शक्तीवाले असतात तेच कमी शक्ती रूप परिणमित होऊन त्या होतात, त्याची इतर रचना होते त्या स्पर्धकांची. हे दारूचं जे एक भाग सोडले ना 15 म्हटलं ते, त्याचं नावच हे सम्यक मिथ्यात्व प्रकृती येते. ह्या शक्तिरूप झाले ते जास्त शक्तिरूप आले तर त्याचं नाव काय होणार, सम्यक मिथ्यात्व. सोडायचे ते नव्हते अगोदर कधी मिथ्यादृष्टीला. मिथ्यादृष्टीला ते मिथ्यात्वाचा बंध ज्याला होतो त्याला ती शक्तिरूपाने बंद झाला नाही. बंद जो होतो तो या दारूच्या या राहिलेल्या भागापासून पुढच्या अस्तिशयपर्यंत होतो. आणि ज्या वेळेला सम्यक्त होतं त्याला काय होतं, त्याची शक्ती कमी होते. शक्ती कमी झाली की त्याचं ह्याच्या खालच्या स्पर्धक रूपात रचना होते. त्या परमाणूंची रचना ह्या आपलेच परमाणू घेऊन, परमाणू दुसरीकडे कुठून आणणार नाही. पूर्वी बांधलेले तेच, पूर्वी आपण साठवून ठेवले तेच, त्यातली शक्ती कमी होऊन काय झाली की त्या दारूचे एक भाग रूप झाले. आणि पुन्हा त्याच्यापेक्षा पण कमी शक्ती रूप परमाणू झाले आणि हे दारूचा एक भाग होता तो आणि लतारूप परिणमले. त्या मिथ्यात्वातलेच परमाणू या कमी शक्ती रूप. जसं आता आपण जास्त कुठलं तर तिखट असेल, समजा एखादा पदार्थ खूप तिखट आहे तर तुम्ही काय करता, त्याचा प्रयत्न त्याच्यानं खूप तिखट आहे, जरा मीठ घाला, जरा साखर घाला, जरा आणि काहीतरी धुवून काढा, काहीतरी असं करून त्याचं आपण काय करतो, त्यातली तिखटपणा कमी करतो. आंबट खूप झाला असेल तर पिळून काढा, त्याच्यात साखर घाला, आंबट कमी होते. म्हणजे काय केलं आपण, ते आंबट व तिखट मध्ये शक्ती कमी केली. तसे ह्याच्यामध्ये जी मिथ्यात्वाची शक्ती होती आपल्या श्रद्धागुणाचा घात करण्याची, ती शक्ती काय झाली, कमी झाली. काही परमाणूंची, सगळे होत नाही, एकदम नाश होताना सगळं होतंय, परंतु आता नाश होते नाहीये, नुसतं आहे सत्तेमध्ये त्यातली काही परमाणूची शक्ती
कमी झाली. त्याचंच नाव काय दिलं इथं? सम्यक मिथ्यात्व. आणि हे जे खालचे आहे त्याचं नाव काय दिलं? सम्यक्त प्रकृती. ते कर्माचेच भेद आहेत सम्यक्त प्रकृती. परंतु जी लता रूप शक्ती आणि दारूचा एक भाग रूप शक्ती त्याला म्हणायचं सम्यक्त प्रकृती. आणि ही जी दारूचा बहुभाग सर्वघाती शक्ती आहे त्या सर्वघातीतला पण एक भाग जो आहे त्याचं नाव काय पडलं? सम्यक मिथ्यात्व प्रकृती. हे समजून घ्या म्हणजे सगळं आपल्याला क्षमी सम्यक्ताची व्याख्या वगैरे स्पष्ट कळते म्हणजे त्याचा भाव असतो. लक्षात आलं? थोडं थोडं काय प्रकाश पडला? काय काहीच नाही पडला ना? फक्त एवढं लक्षात घ्या की दर्शन होण्याचे 3 भेद आहेत: मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व, सम्यक प्रकृती. मिथ्यात्वामध्ये शक्ती जास्त आहे ते पूर्ण श्रद्धेचा घात करतं. सम्यक मिथ्यात्वामध्ये शक्ती कमी आहे ते पूर्ण मिथ्यात्व होत नसलं तरी मिश्र श्रद्धा आहे त्याच्यामध्ये त्यामुळे सम्यकत्वाचा घातच होतो. ते पण सर्व घातीच आहे. सर्व घाती म्हणजे काय? पूर्णतः गुणांचा घात करतात त्याला काय म्हणायचं? सर्व घाती. आणि द्वेष म्हणजे अंशिक रूपानं गुणाचा घात करतात, पूर्ण घात करत नाही. एक मुळासकट नाश करणं आणि एक आंशिक रूपाने त्याचं शक्ती. 2 प्रकारे शत्रूचा आपण घात करत असतो ना. तर शत्रू पण आपला असाच घात करतो. काही शत्रू असतात ते पूर्ण आपला नाश करून टाकतात आणि काही शत्रू काय करतात? आपला पूर्ण घात होत नाही परंतु आपल्या त्याचं थोडे शक्तीचा घात करतात. तर त्याला म्हणायचं हे देशघाती. काय कळालं? देशघाती म्हणजे अंशिक रूपाने गुणांचा घात करतात त्याला म्हणजे देशघाती स्पर्धा. आणि पूर्णपणे गुणांचा घात करतात त्याला काय म्हणायचं? सर्वघाती स्पर्धा. हे सगळं चालू आहे आता फक्त माहित नाही आपल्याला काय. सगळं हे सगळं गुपित आहे आपलं. गुप्त रहस्य हे शास्त्र आपल्याला सांगते आपल्याला. मग आता हे 3 भेद कशाचे झाले? दर्शन होण्याचे. मग मिथ्यात्वाचा ह्याचा उदय असेल तर तो जीव गुण असणार आहे मिथ्या दृष्टी. त्या सम्यक मिथ्यात्वाचा उदय येते तो जीव गुण होणार तिसऱ्या गुणस्थानावर. ते येईल आपल्याला पुढे. आणि ह्या सम्यक प्रकृतीचा उदय असेल तर त्यावेळेला तो जीव वेतर सम्यक दृष्टी म्हणजे शौक्षणिक सम्यक दृष्टी असतो. ते पुढे येणार आहे आपल्याला. आता फक्त हे 3 भेद दर्शन होण्याचे आहे एवढं लक्षात द्या. आणि बंद होताना फक्त एक मिथ्यात्वाचाच होतो आणि सम्यक झाल्यानंतर त्याची शक्ती जी आहे ती कमी होऊन सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक प्रकृती रूपानं होते. एवढं 3 भेद लक्षात घ्या. आता पुढे चारित्र्य मोहनीय. त्या चारित्र्य मोहनीचे 2 भेद केले. कोणतं? कषाय आणि नो कषाय. कषायाचे पुन्हा 16 भेद केले. कषाय म्हणजे जे आत्म्याला दुःख देतात, आत्म्याची कर्मरूपी खेतीला नांगरतात. कशाला नांगरतात? आपले कर्म चांगले त्याच्यामध्ये धान्य आणि चांगलं उगवायला पाहिजे ना. म्हणजे तुम्ही कसं करता? जमीन सगळे चांगली नांगरून घेतात आणि मग त्याच्यामध्ये पीक पेरतो तर चांगलं पीक उगवतंय. तसे कशामुळे आपलं कर्माची शेती चांगली वाढते. खूप कर्माचा बंद होतोय. कशामुळे? एवढं तर लक्षात घ्यायचं जाऊ. तासाला बसला तर तुम्हाला एवढं तरी फायदा होईल की कशामुळे आपलं नुकसान होतंय. एवढं तरी लक्षात घ्यायचं. सगळं लक्षात आलं नाही. आणि येते लक्षात आपल्याला असं म्हणजे भ्रम आहे की मला कळत नाही. ते जर आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला तर हे सगळं समजण्यासारखं आहे आपल्याला. पुढे काय सांगतात? कषाय म्हणजे आत्म्याला दुःख देतात किंवा आत्म्याच्या कर्मरूपी शेतीला नांगरतात. त्याला काय म्हणायचं? कषाय. मग हे चारित्र्य मोहनीयांचं भेद आहेत. तर कषायाचे 16 भेद केले. आता त्याच्यामध्ये ही नावं 2 आहेत. आपल्याजवळ 2 आहेत. एक द्रव्य कर्म आणि भाव कर्म. हे द्रव्य कर्माची पण नाव हीच आणि ह्याच्या उदयाने जे जीवाला भाव होतात त्याची पण नावं हीच असतात ना. मग आता आपण कर्माचे भेद बघतोय सगळे. मग त्यामध्ये कशाचे 16 भेद कोणते केले? तर पहिला आनंदानुबंधी, क्रोध मान माया. दुसरं अप्रत्यक्षानावरण. नवीन नवीन लोकांना सांगू दे. पाठीमध्ये दिसते का तुम्हाला? म्हणा. पहिला मी सांगते म्हणा. अनंतानुबंधी, क्रोध मान माया लोभ.
कशाला विकर्म कुठं आहे हे आपल्या आत्म्याच्या प्रदेशावरच आहे. हे सगळे आपल्या गुणांचा कसा घात करतात, हे आपले सगळे शत्रूची सेना आहे. मोह हे शत्रू मुख्य आणि त्याची सगळी सेना आहे, परिवार आहे त्याचा. मग त्यामधलं पहिला अनंतांमध्ये क्रोध मान माया लोभ हे काय करतात, आपल्या कुठल्या गुणाचा घात करतात तर आपल्या सम्यत्व गुणाचा आणि चारित्र्य पण घ्यायचं तिथे. सम्यत्व आणि चारित्र्य दोन्ही गुणावर आवरण करणारे, दोन्ही गुणांचा घात करणारे कोण आहेत, अनंतानुबंधी कषाय. हे अनंतानुबंधी कषाय जोपर्यंत ह्याचा उदय आहे तोपर्यंत ह्या जीवाला सम्यक्त्व प्रगट होत नाही. सम्यक्त्व म्हणजे कळतंय का आपल्याला? सम्यक्त्व म्हणजे श्रद्धा, खरं श्रद्धा, तत्वात श्रद्धा, सम्यक दर्शन म्हणतो. तेच मोक्षाचा मार्ग आहे. परंतु त्याला कोण रोखलेला आहे आपल्या? का होत नाही आपल्याला सम्यक दर्शन? विचार करायला पाहिजे ना. काही जीवनामध्ये आपल्याला होत नाही. का होत नाही? तर आपण अजून अनंतानुबंधी कषायाचा काय केलेला नाही, उपशम शय शौक्षम काय केलेला नाही. त्यामुळे आपल्याला सम्यक्त्वाची प्राप्ती होत नाही. म्हणून त्याच्यावर विजय मिळवण्यासाठी आपल्याला पुरुषार्थ करायचा आहे. मग सगळ्याला ही सगळ्या शत्रूची सेना समजून घ्यायची तर आपलं बळ वाढून आपण त्याच्यावर काय करू शकतो, विजय प्राप्त करू शकतो. तर अनंतानुबंधी क्रोध मान माया लोभ कशाचा घात करतात, तर त्याचा उदय जोपर्यंत असेल तोपर्यंत आपल्याला सम्यक्त्व आणि चारित्र्य, कोणतं चारित्र्य, सम्यक्त्वाचरण चारित्र्य म्हणा नाव काय पण द्या, की जे अनंतानुबंधीच्या उदयाच्या अभावामध्ये प्रगट होणारं चारित्र्य, जे काय अंशिक चारित्र्य त्याला प्रगट होऊ देत नाही. दुसरे आहे अप्रत्याख्यान. अनंतानुबंधी शब्दाचा अर्थ आहे अनंत, म्हणजे अर्थ आहे मिथ्यात्व. अनंत शब्दाचा अर्थ काय आहे, मिथ्यात्व. आणि त्या मिथ्यात्वाच्या बरोबर ज्याचे काय संबंध, दोस्ती आहे. मिथ्यात्व असलं की त्याच्या बरोबर जोडीला कोण असणार, अनंतानुबंधी कषाय असणारच. आणि त्या मिथ्यात्वाचा सुद्धा बंद करणारा हा अनंतानुबंधी कषाय आहे. म्हणून वृत्ती कधी कधी अनंतानुबंधी मिथ्यात्वाला सोडते, परंतु मिथ्यात्व अनंतानुबंधीला सोडत नाही. असं आहे. तर अनंतानुबंधी, तर तीव्र क्रोध म्हणजे असं बाहेरून क्रोध असेल असं नाही, परंतु त्याला आत्म्याची रुचीच उत्पन्न होत नाही. इतका तीव्र क्रोध असतो की त्याला या शास्त्र ऐकायला या, परंतु दुकान सुटत नाही. कुठला क्रोध आहे, कुठला कशा आहे, अनंतानुबंधी आहे. की धर्म ज्याला प्रिय वाटत नाही, धर्माच्या एवढं आपल्या मंदिरामध्ये चाललंय परंतु जाऊन शिकावं असं वाटत नाही, तर हे सगळे अनंतानुबंधी कशाचा उदय समजायचं. नंतर अप्रत्याख्यान, अनंतानुबंधी सांगतो ते क्रोध म्हणजे अनंत संसाराचा बंद करणार आहे. ह्या कषायाची वासना जी आहे ती अनंत काळापर्यंत जीवाची चालू राहते. बघा वैकुंठाचं वर किती 10 भावापर्यंत चालू होतं. कोणता कषाय तो, त्याच्या कंठाजवळ अनंतानुबंधी कषाय होता, म्हणून त्याचं वय सुटलं नाही 10 भावापर्यंत. नंतर म्हणून आपण कुणावर सुद्धा वैर असं धारण करायचं नाही, तर ते भावापर्यंत आपल्याला दुःख देतं. दुसरं आहे अप्रत्याख्यान आवरण. म्हणजे किंचित, प्रत्याख्यान शब्दाचा अर्थ आहे त्याग. प्रत्याख्यान म्हणजे त्याग. ऐकू येते का पाठीनुसार? अप्रत्याख्यान आवरण म्हणजे देश संयमावर जे आवरण करतं. अप्रत्याख्यान शब्दाचा अर्थ घ्यायचा देश संयम. हे तोपर्यंत पुस्तक इकडे लिहिले की तिकडं पुढे लिहिलंय प्रत्याख्यानावरण, देश संयम लिहिले. तुमची खडू बारीक आहे त्याच्यामुळे हे सांगायचं होतं फक्त अधिक प्रत्याख्यान अधिक आवरण.
म्हणजे किंचित अर्थ करायचा आणि प्रत्याख्यान म्हणजे त्याग. किंचित त्याग म्हणजेच आहे देश संयम, आंशिक संयम म्हणजे गृहस्थांचं संयम. एक देश प्रतिमा आपले जे एक पहिल्या प्रतिमेपासून 11व्या प्रतिमेपर्यंतच्या प्रतिमा त्याला काय म्हणायचं देश संयम. आणि ते होण्यामध्ये जे आवरण करतं म्हणजे अडचण करतं आपल्याला. खूप भाव आहेत आमचे घ्यायचे परंतु होतच नाही. कोणत्या कशाचं उदय आपला प्रबल चालू आहे अप्रत्याख्यानावर म्हणजे त्या कशावर आपण अजून विजय मिळवला नाही म्हणून आपल्याला देशसंयम घेण्याचे भाव होत नाही. तर त्या अप्रत्याख्यानावर कशाचा उदय जिथं असेल त्या ठिकाणी देश संयम प्रगट होत. म्हणजे देश संयम हा आत्म्याचा गुण आहे, स्वभाव गुण. आणि त्याच्यावर आवरण करणारा कशा कोणता आहे अप्रत्याख्यानावरण कशा. तिसरा कशा कोणता सांगितला प्रत्याख्यानावरण. जे असं हे गुणस्थान आपण ज्याला चढ जाऊ ना तसे एक एक कशांचा अभाव होत जाणार. पण अंतरबंदी कशाचा अभाव झाला की पुढे चौथं गुणस्थान चढणार. तर ते गुणस्थानच्या वेळेला बघू आपण. फक्त हे पहिल्यांदा समजून घेऊ. प्रत्याख्यानावरण म्हणजे आता इथं अ नाहीये प्रत्याख्यानावरण. तर प्रत्याख्यानचा अर्थ काय केला त्याग म्हणजे पूर्ण संयम आणि त्याच्यावर जे आवरण करतं त्याला काय म्हणायचं प्रत्याख्यान म्हणजे सकल संयम जे मुनींचं चारित्र्य आपल्याला प्रगट होऊ देत नाही. कुठल्या कशाचं उदय आहे अभिजित भैया आपल्याला कुठल्या कशाचं उदय चालू आहे अप्रत्याख्यानावर पण आहे प्रत्याख्यानावर पण आहे. प्रतिमाच नाही घेतली तर अप्रत्याख्यानावर पण उदय सुरू आहे आणि प्रत्याख्यानावर पण सुरू आहे. आणि सम्यक्त्वच नाही झालं तर अनंतानुबंधी पण आहे. मग ह्यावर सगळं विजय मिळवायचे आपल्याला. या सगळ्या कर्मांना आपला वश करायचा आहे. हे आपल्याला अंतरंगातून भाव हे गुणस्थान शिकायचे कशासाठी आपलं गुणस्थान वाढवायचं आहे. आपण अजून जमिनीवरच आहोत. अजून एक मोक्षाची एक पण पायरी चढलेली नाही. त्याच्यासाठी कुठल्या कशावर आपल्याला विजय मिळवायचा आणि कसा मिळवायचा हे सगळं गुणस्थान समजून आपल्याला घ्यायचे. तर प्रत्याख्यानावर म्हणजे सकल संयम म्हणजे मुलींच्या संयमावर जे आवरण करतं ते आपल्याला होऊ देत नाही. ते होऊ देत नाही म्हणजे जबरदस्ती करत नाहीये ते, परंतु त्या उदयाच्या अधीन आम्ही झालेलो आहे. जर आपण पुरुषार्थ आपला वाढवला तर आपण त्याच्यावर विजय मिळवू शकतो, परंतु तो आपण करायला पाहिजे पुरुषार्थ. तिसरं चौथं काय सांगितलं संचलन. 3 लक्षात आले अनंतानुबंधी कशा आहे म्हणजे पहिल्या गुणस्थानात ह्या सगळ्या 16च्या 16 कशा असतात आपल्याला. कधी क्रोध असेल, कधी मान असेल, कधी माया असेल, कधी लोभ असेल. चारी चौथे एकदम असणार. अनंतानुबंधी अप्रत्याख्यान प्रत्याख्यान संचलन. चारी क्रोधाचा उदय, चारी मानाचा उदय, चारी मायेचा किंवा चारी लोभाचा उदय पहिल्या गुणस्थानात एका वेळेला असतो. तर संजीवलन कशाला म्हणायचं की जे मुलींचे चारित्र्य तर आहे त्याला, परंतु यथार्थ संयम होऊ देत नाही. यथार्थ संयम म्हणजे परिपूर्ण संयम म्हणजे मुली श्रेणी चढून पूर्ण मोहाचा नाश करतात. ते मोहाचा नाश केल्यानंतर जो चारित्र्य जसं आत्म्याचं स्वरूप आहे तसं व्यक्त होते त्याला काय म्हणायचं यथार्थ संयम. जे प्राप्त होऊ देत नाही त्याला म्हणायचं संजीवलन कशा. हे 4 कशा लक्षात आले नाही हो म्हणा पाठीमाग काय नाही दुसरं काय तर म्हणा असं तर आलं असं तरी करा. अनंतानुबंधी क्रोधादी कशाय जे आहे ते कुठल्या गुणावर घात करतात कुठल्या गुणाचा घात करतात पाठीमाग सोन्याजवळ बसले तरी सांगा बोला तुम्ही म्हणजे ते तुम्हाला सगळं लिहिलेलंच आहे की फळ्यावर. सम्यक्त्व आणि चारित्र्य गुणाचा कोण घात करतोय अनंतानुबंधी कशा. दुसरा अप्रत्याख्यानावर कशाचा घात करतात देश म्हणजे गृहस्थांचं संयम प्रतिमा जे आहे ते न होण्यामध्ये हे कर्म निमित्त आहे आपल्याला.
प्रत्येक क्षणावरून कशाचं घात करतं? सकल संयमाचा, म्हणजे मुली मुली येते. पंचगुणस्थानावरती म्हणजे ते गृहस्थ आहे प्रतिमा पण धारण केली, परंतु आमचे अजून भैया मुनी होईना. कुठला कशा आलाय? प्रत्येक क्षणावर कशा त्याच्यावर अजून विजय प्राप्त होत नाही. आणि संजीवन कशा आहे म्हणजे मुली झाले, पण तुम्हाला जर सुद्धा तुम्हाला कशा दिसतात त्यांनी थोडा कशा असा झाला, राग झाला, द्वेष झाला, हे सगळं संजीवन कशा असतात. म्हणजे संजीवन कशाच्या मध्ये असेल तर पूर्ण एकाकार संयम, म्हणजे मोहाचा अभाव झाल्यावर होणारा संयम तो होत नाही. तर हे चार आपल्या जवळ इथं सगळे आपल्या आत्म्यावर हे सगळे पूर्ण अनंत कर्म परमाणू भरलेले त्याचे असा एक प्रदेश आत्म्याचा नाही की त्याने सोडले आपल्याला. पूर्ण आत्म्याचे प्रदेश कुठे आहेत? पूर्ण शरीर भर आहे, आणि त्या पूर्ण आत्म्याच्या प्रदेशावर पूर्ण हे कर्म बसलेले आहेत की आपल्याला आपला घात करायला. मग हे कशाची सेना झाली. त्याच्यानंतर नो कशाची सेना, कशाय आणि नो कशाय. आता इथं जसं अचा अर्थ किंचित घेतला होता, तसं तिथं नोचा अर्थ काय घ्यायचा? किंचित कशाय. म्हणजे कशासारखे तर आहे, परंतु कशासारखे आपल्याला वाटत नाही की कशाय असे पूर्णतः तेवढा घात करत नाही, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? नो कशाय. कोणते आहेत हे नो कशाय? हास्य, रती, अरती, शोक, भय, जुगुप्सा, स्त्रीवेद, पुरुषवेद, नपुंसक. याला 9 कशाय असं म्हणतात. 9 आहेत किती आहेत ते? 16 झाले. 4 × 16, 4 चौकडी. कुठल्या 4 चौकडी? क्रोध, माया, लोभ, आणि त्याचे पुन्हा 4 येतात, प्रत्येकाचे 4. आणि त्यानंतर ते नो कशाय? हास्य, म्हणजे हसणं. आपल्याला हसू येतंय, कधी कधी जास्त येतंय, कधी कमी येतंय. तर तिथं काय झालेलं असतं? आपल्याला हास्य कर्माचा नो कशाचा उदय होतो. त्या हास्य नो कशाच्या उदयाने जीवाला हसू येतंय. हास्य नो कशाच्या उदयाने आपल्याला कुठल्या तरी वस्तू आवडते, ती खूप छान आहे असं म्हणतात. एकदम कुठली तरी वस्तू, साडी बघितली की खूप छान आहे. तिथं काय झाले? आपली रती, मग ते रती भाव जीवाचा झाला. त्याला निमित्त कोण आहे? रती नो कशाय कर्माचा उदय. हे सगळे कर्माचे भेद, आणि ह्या कर्माच्या उदयाने जीवाला भाव होणार, त्याची पण नावं तीच येणार. अरती, कुठली वस्तू आवडत नाही, चांगली नाही, किंवा जेवायला बसतो आपण, आपल्याला तिखट आवडत नसेल किंवा गोड आवडत नसेल, आणि तेच कुणी वाढलं तर लगेच काय होतंय? मला कशाला वाढलं हे? त्याचा आरती भाव होतोय ना. तर तो जो आरती भाव झाला तो आरती नो कशाच्या उदयाने झाला. तिथे शोक झाला, कुणाचा तरी वियोग झाला, किंवा कुठली वस्तू आपली हरवली, चोरीला गेली, तर काय होतं? त्या ठिकाणी शोक होतो. दुकानामध्ये नुकसान झालं, काय होतंय? खूप माझं नुकसान झालं, शोक होतं. तर ते शोक नो कशाचा उदय आहे. भय, कुठली तरी अशी विचित्र वस्तू किंवा भयानक वस्तू बघितली की आपल्याला भीती वाटते. अंधारात जायचं म्हटलं तर भीती वाटते, साप वगैरे आलं तर भीती वाटते, तर ते भय नो कशा आहे. जुगुप्सा म्हणजे किळस, एखादी अशी अशुद्ध वस्तू मल वगैरे पाहिला की आपल्याला काय होते? किळस येते. एखाद्या व्यक्ती जर व्यवस्थित नसेल, आजारी असेल, तर काय खाणेरडा आहे असं म्हणता करता आपण लगेच त्याचं किळस तोंडातून हे वगैरे वाढलं तर ते जुगुप्सा. नंतर स्त्री, हे वेद 3 माहितीच आहेत. स्त्रीवेद, पुरुषवेद आणि नपुंसकवेद. स्त्रीवेद म्हणजे पुरुषासंबंधी रममाण होण्याचे भाव, पुरुषवेद म्हणजे पुरुषाबरोबर स्त्रीबरोबर रममाण होण्याचे भाव, आणि नपुंसकवेद म्हणजे दोघांच्या बरोबर रममाण होण्याचे भाव. हे सगळं वेद मार्गामध्ये येणार आहे खुलासा आपल्याला पुढे. कशा मार्गामध्ये ह्या सगळ्याचा खुलासा येणार आहे आपल्याला. परंतु गुणस्थान समजून घेण्यासाठी म्हणून आपण ही थोडी ओळख बघितली त्याची. कशाची? मोहनीय कर्माची. तर ह्याच्यावरच आता सगळे गुणस्थान अवलंबून आहेत. आता ह्या मोहनीयाचे जे भेद आहेत त्याच्या 4 अवस्था का लागतात आपल्याला? उदय, उपशम, क्षयिक, शोष. तर पहिल्यांदा उदय रूप अवस्था. उदय अवस्था म्हणजे काय घ्यायचं? उदय म्हणजे काय घ्यायचं? म्हणजे जीवाचे असाधारण भाव 5 सांगितले ना, त्याच्यापैकी अवदैविक, क्षायिक, औक्षणिक, क्षायिक, शौक्षणिक आणि अवदैविक, आणि 5वा परिणामिक भाव. ते परिणामिक भावाचा काय कर्माशी काय संबंध
कर्माच्या निमित्तानं उदय उपशम शमशमाच्या निमित्तानं होतात. तर त्याचं एक थोडक्यात आपण समजून घेऊया, म्हणजे मग गुणस्थानाचं आपल्याला सगळं गाडी आपली सुरळीत चालेल. नाहीतर मध्येच आणि काय म्हणतात लाल दिवा दाखवायला थांबा गाडी, तर तसं व्हायला. तर उदय उदय कशाला म्हणायचं, तर कर्म आता काय बांधला पण कर्म, मग त्याचा काळ ज्यावेळेला येईल. आता हे मला मी ही सिरियल आहे यांची, एकानंतर एक अशी उदयाला येणार. मग हिथं त्याचा काळ आहे, हिथं जे कर्म आहे ते ह्या समयात ज्याला जीव त्या समयात जाईल त्याला त्या समयात काय होणार, ते कर्म उदयाला येतं. उदयाला येतं म्हणजे फळ देऊन ते निघून जातं, म्हणजे अकर्मरूप होतं. जसं आता आपण बघतो की झाडाला आंबे लागलेले आहेत, छोटे कच्चे आहेत, पुन्हा मोठे मोठे झाले आणि पक्व झाले. पक्व झाल्यानंतर काय करतात ते, आपण ते काढून घेतले, रस काढला आणि खाल्ला. आपण काय झालं, ते आंब्याचा फळ दिलं, ते आंब्याने आपल्याला गोड फळ दिलं आणि ते नाश झाला त्या आंब्याचा. ते खाल्यानंतर राहिला का आंबा, आंबा स्वरूपात राहिला का, तो आंबा दुसऱ्या स्वरूपाला प्राप्त झाला. तसं कर्म जे आपण बांधलेलं असतं ते त्याचा काळ आल्यानंतर ते फळ देऊन निघून जातं. फळ देणं हाच काय झाला तिथं उदय. आणि तो ज्याला जे सत्तेमध्ये आता ते आंबा आहे, तुमच्या झाडाला आहे, काढून तुम्ही पिकाला ठेवलेला आहे, ते तुम्हाला फळ द्यायला लागलेलं आहे का, नाही. त्याचं फळ तुम्ही जाणताय का, नाही. तसं कर्म बांधल्यानंतर आपल्याजवळ सत्तेमध्ये सगळं आहे, ते फळ देत नाही. ज्याला त्याचा काळ संपतो त्याला उदयाला आल्यानंतर ते काय करतं, आपल्याला फळ देत असतं. म्हणून कर्म फळ देऊन निघून जातं, त्याला काय म्हणायचं, उदय. हे शब्द सगळे लक्षात ठेवा, म्हणजे मग ते गुणस्थानामध्ये आपल्याला सगळीकडे घटवता येतात. कुठं कुणाचा उदय आहे, कुठं कुणाचा उपशम आहे, कुठं कुणाचा क्षोक्षम आहे, हे सगळं घटवायचं. आता दुसरं घ्यायचं बरोबर, उद्या घेऊ आपण उपशम क्षय क्षोक्षम, या 3 व्याख्या सांगून मग आपण पुढचं गुणस्थान सुरू करू. आता पुढे गुणस्थान आपल्याला येणार आहे, कुठल्या गुणस्थानात कोणता भाव आहे, मग ते आपल्याला समजल्याशिवाय लक्षात येणार नाही. आता उद्या पाठ काय करायचे, ते मोहनेचे भेद पाठ करायचे, त्याची नावं आणि त्याचं कोणत्या कोणत्या कार्य काय आहे, कोणत्या गुणाचा ते घात करतात, हे लक्षात ठेवायचं. जे शत्रू आहे लक्षात घ्यायचं, म्हणजे लक्षात घ्यायचं. तुमच्या शत्रू विसरतो का कधी, विसरताय का त्या शत्रूचं नाव, त्यानं माझं तसं घात केला होता, आम्हाला एवढं नुकसान केलं त्याने, त्याचं कधी नाव विसरता का तुम्ही. माझं लक्षात घ्या, हे माझे सगळे गुणाचा घात करतायत असं म्हणलं तर ते सगळे लक्षात राहतील तुम्हाला. जाना हा मी शुद्ध चैतन्यमय जीव चांगला ज्ञान दर्शन स्वरूप आहे. हा मी जीवच आहे. पहा स्वतः जीव रूपाने पहा, मी जाणणारा आहे. या शरीरामध्ये हा ज्ञानमय जीव निवास करत आहे, त्याला ओळखा. शरीरापासून वेगळे पाहायला शिका. ज्याप्रमाणे दूध आणि पाणी एकत्र असूनही भिन्न भिन्न आहेत, तसं शरीरामध्ये आत्मा असूनही शरीरापासून भिन्न आहे. कर्म आणि आत्मा एकत्र असूनही आत्मा कर्मापासून भिन्न आहे. शरीर शरीरामध्ये आहे, आत्मा आत्म्यामध्ये आहे, कर्म कर्मामध्ये आहे. द्रव्य
विनो कर्म भाव कर्म रहित स्वरूपोऽहम् शुद्ध चैतन्य स्वरूपोऽहम् शुद्धोऽहम् एकोऽहम्